हाँ तोड़ बेटा तोड़ तोड़ हाँ मार जोरात थांबा. अरे एक काय ते सांगा ना यार, मारू की थांबू? यश थांब. अरे पण मी माझ्या घराचं लॉक तोडतोय, मी का थांबू? कारण माझ्या परवानगीशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही. What? काय संबंध? Who's this? म्हणजे म्हणजे हेच की तुमची मुदत संपलेली आहे आणि तुम्ही घर रिकामं केलेलं आहे. पण आम्ही घर रिकामं केलंच नाही. आम्ही गणपती विसर्जनासाठी गेलो होतो ना. पण घरात कोणीच नाही म्हणजे घर रिकामं ना. हे तुमचं सामान मी बाहेर काढलेलं आहे आणि आता मी या वाड्यावर ताबा घेतलेला आहे. हे बघा, आम्ही पोलिसात जाऊ. अमेरिकेला निघाला होतास तेव्हा काय झालं होतं लक्षात आहे ना? मिस्टर टिकेकर, तुम्ही आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढू शकत नाही. ओके? का नाही काढू शकत? तुम्ही सगळ्यांनी सह्या केल्या आहेत, पेपर्स आहेत माझ्याकडे. त्यामुळे या घरात कोण राहील कोण राहणार नाही हे मी ठरवेन. हा, पण जर तुम्ही तुमच्या नुपूरचं लग्न माझ्या मुलाशी लावून द्यायला तयार झाला तर मी दरवाजा उघडून द्यायला तयार. माय गॉड. ठीक आहे, उघडा कुलूप. दादा अरे काय बोलतोस तू? What are you talking? मी लग्नाला तयार नाहीये. मामा नुपूरला चांगला नवरा मिळेल. हो पण असं काही नको यार. अरे माझं पूर्ण ऐकून तरी घ्या. माझं पूर्ण ऐकून घ्या ना. मला हिशोबाची वही आणायची. Oh my God. बस झालं. चला सामान घ्या तुमच्या आणि निघा इकडून. आओ हॅलो मिस्टर टिकेकर, हॅलो. आता काय करायचं? मी ना वास्तुरक्षणाचा उपास करायला सुद्धा तयार आहे. त्याने कुलूप उघडेल? काय ग शैला, तुझे सगळे उपाय त्या उपासावर येऊन कसे काय अडकतात ग? आता काय करायचं? आपल्याकडे घरच नाही तर टॉवर कसं होणार? नसता तसंही नुपूरच्या लग्नाआधी टॉवर होणं शक्य नव्हतं. पण नुपूरच्या लग्नासाठी आपल्याला घर तर हवंच ना. हो, आता घरच नाही तर मग माझं लग्न कसं होणार? काय करायचं दादा? ओळखीचा वकील असेल तर बोलून घेऊ. माझ्या ओळखीचे आहेत. गुड गुड. वकील आहेत ना, तू बोलून घे, मी नातेवाईकांना फोन करतो. दादा, घर गेले ही काय फार आनंदाची बातमी नाहीये नातेवाईकांना फोन करायला. तुला काय करू रे तुझं? आपण बाहेरच राहायचंय का? नातेवाईकांना फोन करतो जेणेकरून त्यांच्याकडे 4-5 दिवस काय राहण्याची सोय होते का ते बघूया. हा हा मग ठीक आहे. फोन कर वकिलाला. हॅलो, मोरे वकील का? हा नमस्कार नमस्कार वकील साहेब, मी सूर्यकांत देशपांडे बोलतोय. हा, एका केस संदर्भात बोलायचं होतं. अहो, आमचा वाडा आमची फसवणूक करून एका माणसाने बळजबरीने ताब्यात घेतलाय. हो, हा टिकेकर बिल्डर्स. काय? अहो पण का? नाही नाही सर, असं नका करू. तुमच्याशिवाय कोण मदत करणार आहे ना. हा नाही, हॅलो, मी काय म्हणतो. हॅलो 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 वकील साहेब, हॅलो. अरे काय झालं? काय म्हणाला वकील? नाही घेऊ शकत म्हटले की. का? टिकेकर बिल्डर्सची कोण पंगा घेणार म्हणे, तुमचं काही होऊ शकत नाही. अरे असं कसं? त्यांनी मदत करायला हवी ना. हो ना, आता काय दुसरा कोणीतरी वकील पाहावा लागेल. सामानाचे काय करायचं? ते मी सांगतो. चल. हे सगळं काय होऊन बसलं रे? हो ना, सगळे माझ्यामुळे बाहेर आहेत. तुझ्यामुळे नाही, त्या उदय टिकेकरांमुळे. पण कारणीभूत तर मीच आहे ना. मी जर सुशांतशी लग्न केलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. ए नकटू, तू स्वतःला काय दोष बिष देऊ नको. काय काय करू मग? माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ना खिडकीतून आत गेलो तर आणि त्याच्या नकळत आतच राहायचं. आणि काय सतत खिडकीतून आत बाहेर करायचं? काही बोलू नकोस यार यश, मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. अरे मी मस्करी नाही करत आहे. काय बोलतोस तू? आठवतोय ना खिडकीत कसं अडकला होतास ते? चंदू काकाचं काय होईल मग? हा बोल चूक. कशी आहेस? आय एम फाईन. व्हॉट अबाउट यू? आणि काय, कुठे असतो? अजून हॉस्पिटल मध्ये आहेस का? नाही, हॉस्पिटलमध्ये नाही.
बिचारा आता तिला प्रपोज पण नाही करू शकणार. का? आजचं घर गेलं ना. अरे लग्नानंतर नीरज आपल्या बरोबर नाही राहणार आहे काय? तो तर अमेरिकेला जाणार ना. तरी पण तुझं काय चाललंय नीरज? तू बरा झालायस का नाटकं करतोय? अगं काही काय बोलतेस तू? इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. दिस इज रुटीन नीरज. सतत प्रॉब्लेम असतात तुझ्याकडे. टेल मी समथिंग न्यू. मी खरंच बोलतोय. इथे आमच्या घराचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ते घरावर जप्ती वगैरे आणली. वाव, आता हे नवीन नाटक. काही नाही, तू तिथे राहायला फक्त रिझन शोधतो. अगं मी खोटं का बोलू? मी सगळं खरंच बोलतोय. डोंट टेल मी एनिथिंग. तू आत्ताच्या आत्ता इथे निघून ये. त्याच्या आता कसं निघून येणार मी? माझे पेरेंट्स आहेत ते, मी असं त्यांना एकटं सोडून नाही येऊ शकत. तुला कळतंय का? नीरज, यू आर लायर. तुला नुपूर आवडायला लागलीये का? काही काय बडबडतेस? काही काही बोलत नाहीये मी. मला कळतंय सगळं. तुझा गैरसमज होतोय. काही नाहीये. बघ जोशी किती प्रेमाने बोलतोय. लव्ह बर्ड. कुठे? काही मिसअंडरस्टँडिंग वगैरे झालेलं नाही. हे क्लिअर आहे की तुला माझ्यापेक्षा ती जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ओके फाईन, तू तिच्याशी बोलत बस. बाय. या बाय बाय. अटेन्शन अटेन्शन प्लीज, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. इकडे या. नीरज, नुपूर, यश, शैला, सगळ्यांनी लक्ष द्या. हे बघा, आपली राहण्याची व्यवस्था झालेली आहे. माय गॉड. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. सगळं ठरलंय. माझं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. कुणी कुठे राहायचं ते सुद्धा ठरवलंय. म्हणजे आपण सगळे वेगवेगळे राहणार आहोत. शैला, नातेवाईकांना पण झेपलं पाहिजे ना. हा, ते खरंच आहे. पण हे बघ, सूर्या, तू आणि बिजू आणि नुपूर, तुम्ही रमेशकडे जा. माझं बोलणं झालेलं त्याच्याशी. मी, लता आणि यश, आम्ही तिघं दादांकडे जातो. येस. आणि शैला, तू, जयंता आणि नीरज, तू यांना सगळ्यांना घेऊन नली मामीकडे जा. मी बोललो तिच्याशी. आणि आईसाहेब आणि तुम्ही दोघी, तुम्ही ताई साहेबांकडे जा. माझं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. ते काही दिवस आपल्याला त्यांच्याकडे ठेवायला तयार आहे. अरे पण तुम्ही वकिलाशी चर्चा करणार होतात ना. केली ना मी. म्हणजे आम्ही चर्चा केली. वकील साहेब असं म्हणतायत की ते टिकेकर टेक्निकली बरोबर आहे. आपण घरात नसताना त्यांनी कुलूप घातलेले घरात. अरे आपण कुठे बाहेर गेलो होतो? गणपती विसर्जनासाठी गेलो होतो ना. घर सोडून तर गेलो नव्हतो ना. नाही, तसं नसतं आई साहेब. आपण कुठल्या कारणाने घराच्या बाहेर पडलो त्याला महत्व नाहीये. त्यांनी कुलूप लावत असताना आपल्या फॅमिलीतलं कोणी घरात नव्हतं ना. मग अशा वेळेला ते कुलूप घालून घर जप्त करू शकतात असं क्लॉज सांगतो. जळला मेला तो भूत आहे. असं कसं करू शकतो? आई साहेब, क्लॉज मध्ये तसंच सांगितलं. आणि आता यावर चर्चा करून काय उपयोग आहे का? नाही, चर्चा करू नका. कुलूप तोडा. नाही. हा गुन्हा ठरेल. मग उद्या तो टिकेकर आपल्याला ह्या कारणासाठी जेलमध्ये टाकेल. हो की नाही रे सूर्या? हो. बघा, आपण कुलूप तोडू शकत नाही. मग त्यामुळे दादानं जे आत्ता व्यवस्था केली ना तीच बरोबर. आपल्या गरजेपुरतं सामान सगळ्यांनी घ्या आणि जिकडे तिकडे ऍडजस्ट करा याने सांगितल्याप्रमाणे. म्हणजे आपण वेगळंच राहायचं. विजू, राहायला छत मिळतंय ना आपल्याला. तरी बरं आमच्या यांनी मार्ग शोधून काढला. ठीक आहे. काय झालं? नीरज, आता या झाडांना कोण पाणी घालणार? बरं, यांना आपण घेऊन पण नाही जाऊ शकत. आपणच इथून कुठे जाणार आहोत आपल्याला माहिती नाही. नीरज, मी या वाड्याला खूप मिस करणार आहे. आहे ना, आपल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आहेत तिथे. ते तुला आठवतं? आपण इथे लपाछपी खेळायचो तेव्हा ना. इथे लपायचो. आहे ना. तुला माहिती इथे ह्या झाडाला एक पाळणा होता आणि त्या पाळण्यावरून तू पडली होतीस धबाक्कन. सूर्यमामाने वैतागून तो पाळणा काढला आणि हा झोपाळा बांधला. आठवतंय ना नीरज? मी हे सगळं नाही सोडून जाऊ शकणार आहे. मी पण. आणि हे सगळं जे काय चाललंय ते मला अजिबात आवडत नाहीये.
मलाही. त्यापेक्षा तू जा इथून. कुठे? अमेरिकेला. पण तुझं लग्न झाल्याशिवाय? हो. बघ नुपूर, मी तुला प्रॉमिस केलं ना की मी तुझं लग्न झाल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणून. काही प्रॉमिसेस तोडले तरी चालतात. आणि तसंही आता आपण या वाड्याचा आमिष पण नाही दाखवू शकणार आहोत. त्यामुळे मला नाही वाटत की कोणी माझ्याशी लग्न करेल. नुपुरी, डोंट वरी. म्हणजे काहीतरी मार्ग निघेल ना. पण कधी मार्ग निघेल हे माहिती नाही ना आपल्याला. त्यापेक्षा तू जा आणि चू बरोबर राहा. आणि तसंही तुला अजून तुझ्या मनातलं तिला सांगायचं पण आहे ना. बघू. बघू काय बघू? हे बघ, अशा गोष्टी ना जास्त दिवस मनात ठेवायच्या नसतात. पटकन बोलून टाकायच्या असतात. तोच तर प्रयत्न करतोय. तुला नुपूर आवडायला लागलीये का? वहिनी, हे लोणचं दादाला खूप आवडतं ना. लवणचं हे कानातले ठेवा तुम्ही तुमच्या जवळ. तुम्हाला आवडतात ना? नाही 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 घाला. नाही वहिनी, नाही. हे तुम्हालाच खूप छान दिसत. नाही. आओ घ्या ना तुम्ही. वहिनी, ही साडी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगली दिसते. माय गॉड. पण असं कायमचं दूर गेल्यासारखं वाटतं का ग? नाही, पण असं नाही होणार. आपण लवकरच परत एकत्र येऊ. आपल्या घराला ना कोणाची तरी दृष्ट लागली. पण मी कडक व्रत करणार आहे आता. मंदिरातल्या वडाच्या झाडाला 1000 प्रदक्षिणा पण घालणार आहे. आपल्या घरावर आलेलं अरिष्ट टळण्यासाठी निर्जल व्रत पण करणार आहे. बघा, लवकरच आपण पुन्हा सगळे एकत्र असू. तोंडात साखर पडू. तुम्ही म्हणता तसंच होईल. आपलं लग्न झाल्यापासून आपण एकत्र राहत. हे काय असं अचानक वेगळं राहायला लागतं? हे बेटा बाई, रडायचं रडायचं नाही. वहिनी, माझ्या हातून काही चूक झाली असेल तर विसरून जा. नाही ना हो, मला माफ कर. नका ना शैला माणसं असं बोलू. उलट मीच तुम्हाला खूप घालून पाडून बोलले हो. माफ कराल मला? नाही अहो वहिनी, तुम्हाला बोलायचा हक्क आहे. नाही, पण माझं मन सांगतंय ना, सगळं चांगलं होणार आहे. लवकरच होणार. दादा, हे तुझ्यासाठी. पेन? तू हिशोब लिहित असतो ना, याने लिही. माझी आठवण काढून खूप लांब जात असल्यासारखं वाटतंय. अरे आपण लांब चाललोय, वेगळे होत नाही आहोत. हं? सावरच होतात. कशी राहणार मी आता माझी मुलं आणि सुनांशिवाय? मुलं माझी, सुना माझ्या. उगाच कशाला खोटी टिपा काढतेस? आजही तुम्ही तुझं माझं करायचं विसरला नाहीये. त्या वेळेला मला निर्णय घेता आला नाही ना, आता बोलते. पण ही काय भांडायची वेळ आहे का आता? आई साहेब, आई साहेब, बाई साहेब, झालं गेलं विसरून जा ना आता. येते. आईसाहेब, आठवणीने गोळ्या घ्या. काळजी करू नकोस, मी त्यांना वेळेवर औषध देईन. चला. अहो चला, निघायचंय. कुठे गेले हे? आणि ही मुलं कुठे गेली?
नीरज कसं होणार आहे? मला नाही आवडत आहे सगळं. हा वाडा जातोय का आपल्या हातून? तू घरी आहेस ना, असं का बोलतेस तू? हे बघ, तू काळजी करू नकोस. मी माझ्या लॉयरशी बोललो, त्याला मी आता भेटून. आता तो अमेरिकेतला लॉयर कधी इथे येणार? तू त्याला कधी भेटणार? उशीर होईल नीरज तोपर्यंत. मी इथला लॉयर बघितलाय, त्याच्याशी बोललोय मी. आता उद्या त्याला भेटणार आहे मी. हे बघ नको, तू काळजी करू नकोस. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? तू कधीही टांग देतोस. यावेळी नाही देणार, खरंच. शेट यार, मी खूप घाई केली माहितीये. म्हणजे सगळ्यांनी सगळं नीट ठरवलेलं असताना मी अडून बसलो. सगळी चूक माझी. तुझी कसली चूक? तू कधी अडून बसलास? तुला ते आठवतही नाहीये ना. जाऊ दे यार, ही वेळ खूप ऑड आहे. आणि आता सगळं ते मागचं परत काढण्यात काहीच अर्थ नाही. चुकलं यार माझं, घाई केली मी. तूच का? आपण सगळ्यांनीच खूप घाई केली. आपल्या सगळ्यांची घाई नडली आहे. नाही पण खरंच आपण सगळ्यांनी एकत्र विसर्जनाला जायला नको होतं. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे की आता जुन्या गोष्टी उघडण्यात काय अर्थ आहे? अगं पण विसर्जनाला बाहेर पडणं चुकीचं नाहीच आहे. मी हो ना, हो ना. पण ते उदयला कोण समजावणार? पण नाही, ठीक आहे, तू अजिबात मनावर घेऊ नको. ही आपली चूक आहे, आपली म्हणजे सार्वजनिक चूक आहे. तू तू एकट्यावर ब्लेम घेऊ नकोस प्लीज. नुपूर, हे बघ, मी त्याबद्दल नाही म्हणते. हे बघ, मी जेव्हा इथे आलो त्यावेळेस आपलं ठरलं होतं ना. काय काय अरे, म्हणजे आपलं ठरलं होतं ना सगळ्यांनी. चला निघायचं आपल्याला. काय झालं? काही महत्वाचं बोलत होतात का? छे, काहीच नाही. हा उगीच आपला म्हणतोय माझं चुकलं, माझं चुकलं. अरे आता कसं सांगू हिला मी? आपल्या लग्नाला नकार दिला, हीच चूक झाली माझी. दादा, मी आईसाहेब आणि बाईसाहेबांना अगोदर ताईंकडे सोडून येतो. मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही, इथंच राहणार. आई साहेब, what is this? आम्ही सगळे गेल्यावर एकट्या काय करणार तुम्ही? ते मला माहित नाही, पण मी इथून जाणार नाही. आईसाहेब असं काय करता? मी सगळ्यांना फोन केले, तुमच्या दोघींची व्यवस्था झाली आहे. जा, तिला नेऊन सोड. नाही नाही नाही, लग्नाच्या इथे राहणार आहेत ना, तर प्रेमाचे सुद्धा इथंच राहणार, कुठेही जाणार नाही. अहो असं काय करताय? असं बाहेर किती दिवस राहणार आहात? जमेल तितके दिवस राहू. आम्ही दोघी सवती बहिणी म्हणून राहू. अहो पण दोघींना बाहेर इथं असं जमेल का? आणि बाहेर राहणं बरं दिसतं का असं? नसू दे, घर आपलंय, अंगण आपलंय. आपल्या घराच्या अंगणात राहायला कोणाची चोरी आली आहे? अहो, पण असं कसं राहणार? किती गैरसोय. मला सांगा, स्वयंपाकाचं काय करणार आहात? काही नाही रे, 3 विटांची चूल करू आणि त्याच्यावर स्वयंपाक करू. अगो बाई, काय मस्त आयडिया आहे नाही? बाई, अहो पण ठीक आहे रे सूर्या, यांना यायचं नाही ना, या इथेच राहू दे. आपण आईसाहेबांना घेऊन जाऊ. आईसाहेब, तुम्ही हट्ट सोडा, तुम्ही चला आमच्या बरोबर. आईसाहेबांकडे तुम्हाला सेपरेट रूम मिळेल ना. काय करू सेपरेट खोली घेऊन? तुम्ही सगळे नसणार, एकटी कशी राहणार? आई आजी बरोबर म्हणतीये. आपण कशाला आपल्या घराचं अंगण सोडून जायचं? आणि त्या दोघींना जर इथे राहायचं असेल ना, तर मी त्यांच्या बरोबर आहे. आणि रोज चुलीवर खिचडी करून देईन. काय वेडेपणा आहे हे? बघ, मी सगळ्यांना फोन केलेले आहेत, एवढा खर्च केलेला आहे, आणि हा नको तो वाटतं कशाला? हे बघ, तू जर इथे राहिलीस तर मी तिथे जाऊन काय करू? अहो, मी पण इथेच राहणार. अरे सॉलिड आहे यार. म्हणजे नक्कू चुलीवर खिचडी करणार. मला पण खायची आहे खिचडी. अरे अरे पण मी आणि विजू इथं असताना नक्तूवर स्वयंपाकाची वेळ येईल का? मी पण इथेच राहणार. तुम्ही दोघे एकत्र राहणार? हो, म्हणजे विजूला कंपनी नको का? हे बरं आहे. एकमेकींना कंपनी द्या. आणि माझ्या कंपनीत मी एकटीच का? चंद्रू, हा? मी पण इथेच राहते. काय चाललंय तुझं? आई नको ना, मग तू आणि आत्या भांडता. शट अप. अभद्र बोल नको, शुभ बोल. आता नाही भांडणार आम्ही. कसा बोलणार तो शुभ? त्याला माहितीये ना आपल्या आईचा स्वभाव. आय सेड नॉट फेअर डील. मला सारखं बोलू नका तुम्ही. तुम्ही पण तेच करता.
आता आईसाहेब अहो, शांत बसा ना, आता या प्रसंगी तरी भांडू नका. आपण एक काम करू, सगळे मिळून इथेच राहूया मजे. अरे हे कोणी राहणार नाही कुठे. हा. काय चाललंय तुमचं? मामा अरे तू बघ ना. नली मामीला सांग आम्ही सगळे इथेच राहतोय, आम्ही कुणीच येत नाही. ठीक आहे. मी तिकडे का जाऊ? मी पण इथेच राहणार. इनफॅक्ट आपण सगळे इथेच राहू.